प्रदेश निवडणुकीचा मेगा शो आज वाराणसी शहरामध्ये पाहायला मिळणार आहे। कारण आज एकाच दिवशी वाराणसीमध्ये पंतप्रधान मोदी हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव, राहुल गांधी आणि त्यासोबत डिंपल यादव यांच्या रॅलीज होणार आहेत। तब्बल 7 किलोमीटर पर्यंत मोदी ही रॅली काढणार असल्याचं समजतंय। त्यानंतर काळभैरवाच्या दर्शनासाठी ते जातील। मोदी वाराणसीतून लोकसभेचं प्रतिनिधित्व करतात, त्यामुळे या ठिकाणचा आखाडा त्यांच्यासाठी सर्वाधिक प्रतिष्ठेचा आहे। दरम्यान आज उत्तर प्रदेशच्या पूर्वांचल भागामध्ये 6व्या टप्प्यातलं मतदान पार पडतंय आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम थेट वाराणसीतून आपल्या सोबत आहेत। प्रशांत, आज वाराणसीतलं चित्र नेमकं कसं आहे? कारण हा सर्वाधिक डिस्टर्ब करणारा, सर्वाधिक गुन्हेगारी असलेला असा हा भाग समजला जातोय। यूपीतली रणधुमाळी आता शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचलेली आहे आणि या सगळ्या रणधुमाळीचा एक मेगा शो आज वाराणसीमध्ये पाहायला मिळणार आहे। कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींची रॅली, रोड शो जो आहे तो आज वाराणसीमध्ये होतोय। त्याशिवाय अखिलेश, राहुल गांधी आणि डिंपल या तिघांचा देखील एक रोड शो वाराणसीमध्ये होतोय। शिवाय मायावतींची देखील सभा आहे। म्हणजे एकाच शहरामध्ये पंतप्रधान, त्या राज्याचे मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री हे एकाच वेळी असण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असेल आणि संपूर्ण फोकस जो आहे तो आता केवळ आणि केवळ वाराणसीवरतीच झालेला आहे। शेवटच्या टप्प्यातलं मतदान या ठिकाणी होणार आहे आणि 41 जागांसाठी 8 तारखेला मतदान होणार आहे। वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ आहे। लोकसभेला त्यांनी याच ठिकाणी निवडणूक लढवलेली होती आणि खरं तर एकूण पूर्वांचलचा जो भाग आहे, ज्याच्यामध्ये जवळपास 95 जागा येतात, त्या जागा जास्तीत जास्त जिंकण्यासाठी भाजपनं रणनीती आखलेली आहे आणि त्यासाठी पंतप्रधान जवळपास 3 दिवस वाराणसीमध्ये मुक्काम करणार आहेत। म्हणजे पुढच्या 3 दिवसामध्ये प्रत्येक दिवसाला त्यांची सभा होणार आहे वाराणसीमध्ये, ज्याच्यामध्ये ते काही BHUमध्ये जाऊन टाउन हॉलमध्ये विद्यार्थ्यांना देखील संबोधित करणार आहेत। त्यामुळं अतिशय मोठा फोकस जो आहे तो भाजपनं वाराणसीमध्ये केलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून। आणि पूर्वांचलमधल्या ज्या किमान 40 जागा जिंकण्याची भाजपची रणनीती आहे आणि त्याच जर भाजपने जिंकल्या तर उत्तर प्रदेशच्या विधानसभेचा मार्ग जो आहे तो त्यांच्यासाठी मोकळा होऊ शकतो। त्यामुळं आज वाराणसीमधली ही जी पॉलिटिकल फाईट्स जी आहे ती कशा पद्धतीनं रंगते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। काशी विश्वनाथाचं दर्शन घेणार आहेत नरेंद्र मोदी। त्याच्यानंतर कालभैरवाचे जो वाराणसीचा द्वारपाल समजला जातो कालभैरव, त्याच्या प्रतिमेला देखील भेट देणार आहेत आणि त्याच्यानंतर उद्या परत ते BHUमध्ये देखील असणार आहेत। त्यामुळं शेवटचा सगळा हा जो प्रचार आहे तो पूर्णपणे वाराणसीच्या भोवती केंद्रित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नक्कीच प्रशांत, या संदर्भातल्या सगळ्या घडामोडींवरती तू लक्ष ठेवून राहा, अपडेट्स तुझ्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।